भाजप सोलापूर शहर मध्य विधानसभा प्रभाग क्रमांक 13 बोली मंगल कार्यालय येथे आयोजित महासेवा निशुल्क शिबिराचा तब्बल 2474 जणांनी लाभ घेतला। महासेवा मोफत शिबिरात मतदार नोंदणी व दुरुस्ती, आधार नोंदणी व दुरुस्ती, आयुष्मान भारत कार्ड, ई श्रम कार्ड नोंदणी, रेशन कार्डातील नावे कमी करणे, नवीन नावे समाविष्ट करणे या कामांसह महासेवा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले। एकाच ठिकाणी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत असल्याने सकाळी 9 वाजल्यापासून दिवसभर नागरिकांची उत्स्फूर्त गर्दी होती। भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या सहकार्याने युवा नेते देवेंद्रदादा कोठे यांच्या वतीने आयोजित महासेवा मोफत शिबिरास लोकसभा निवडणूक यंत्रणा प्रमुख माजी महापौर किशोर देशपांडे, माजी महापौर श्रीकांचनाताई यन्नम, दैनिक तरुण भारत संचालक प्रशांत बडवे, माजी संपादक विजयकुमार पिसे, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष रंगनाथ बंकापुरे, नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले, मेघनाथ येमोल, डॉक्टर राजेश अनगिरे, जनता बँकेचे संचालक पुरुषोत्तम उडता, सत्यनारायण गुर्रम, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दुस्सा, वासुदेव इप्पलपल्ली, जनार्दन येमूल, अजय पूनम आदी अनेक मान्यवरांनी भेट दिली। प्रभागाच्या माजी नगरसेविका सरिता वडनाल, नगरसेविका प्रतिभा मुदगल, माजी नगरसेवक सुनील कामाठी यांच्या धर्मपत्नी सुनीता कामाठी, पुष्पावती गाजूल या सर्व महिला मंडळांनी शिबिरातील आलेल्या प्रत्येक नागरिकांना सेवा मिळवून देण्यासाठी संवाद साधत प्रयत्न केले। यावेळी उपाध्यक्ष भूपती कमठम, चिटणीस नागेश सरगम, बजरंग कुलकर्णी, मध्य पूर्व मंडल अध्यक्ष गिरीश बत्तूल, शहर कार्यालयीन प्रमुख अनिल कंदलगी, अंबादास बिंगी, प्रभाग क्रमांक 13 चे सुपर वॉरियर यादगिरी बोम्मा, सदानंद गुंडेटी, गंगाधर गुल्लापल्ली, डॉक्टर राजेंद्र प्रसाद गाजूल, विजय धोत्रे, संतोष हुंडेकरी, ओंकार होमकर यांनी विशेष परिश्रम घेतले। या शिबिरात पुरुषोत्तम पोबत्ती, आनंद बिरू, श्रीनिवास योगी, श्रीनिवास मॅडम पंतुलू, दत्ता पाटील, जकप्पा कांबळे, चेतन बोडकोटे, रवी कमटम, विश्वनाथ पॅटी, मनोज पिस्के, राजदत्त देवरकोंडा, अनिल वंगारी आदी प्रमुखांची उपस्थिती होती। भारतीय जनता पार्टी सर्व सदस्य, पदाधिकारी, सदस्य त्याचबरोबर विष्णुपंत गोठे प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या अथिक परिश्रमातून हे शिबिर यशस्वी संपन्न झाले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।